नमस्कार, मी पल्लवी. तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, तर हेच होतं ते सरप्राईज. तर चला तुम्हालाही सांगते काय आहे सरप्राईज. तर माझ्यासाठी यांनी आणलेली आहे वॉशिंग मशीन. आता तुम्हाला तर माहिती आहे, माणसं काही म्हणल्या वस्तू आणत नाही, ते मागून मागून घ्यावं लागतं. मी सुद्धा तसंच मागून मागून घेतलं आणि मला गरज होती. तुम्हाला तर माहिती आहे, मुलीला 3 महिने कंप्लीट झाले नाही आणि मुलगा आहे छोटा, तर यांना घेऊन काम करणं शक्य नव्हतं. आणि कामावाल्या ज्या बाया असतात त्या तर चांगलं मिळणं शक्यच नाही आणि त्यांना 700-800 रुपये महिन्याला द्यावे लागतात. तर मग अशी एखादी मशीन घेतली तर ती 10 वर्ष आरामात काम करते 300-400 रुपयात. उन्हाळ्यात तर हिची गरज सुद्धा पडत नाही, भरपूर ऊन असतं आणि तोपर्यंत माझं पिल्लू सुद्धा मोठं होईल. पण जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, एखादं काम जास्त असतं सणावाराला, ही मशीन खूप उपयोगी येते. मग बायांपेक्षा त्यांना किटकिट करण्यापेक्षा मला तरी वाटतं की हेच बरं आहे, डोक्याला टेन्शन नाही, काही नाही. तर बघा, तुम्हीच मशीन सांगा कशी आहे. मला यामधलं काही समजत नाही. जे यूज करतात त्यांना आता माहिती झालं असेल मशीनचं की कोणती चांगली असते कोणती नाही. तुम्ही सुद्धा सांगा मला ही मशीन चांगली आहे की नाही. तर माझ्यासाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं, कारण कामाचा एवढा लोड होता ना, मला असं वाटायचं की कधी माझं एखादं काम कमी झालं होईल आणि हे एक काम कमी झालं. तर चला, मशीन लावलेली आहे काढून आणि माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची बातमी होती ही. आणि इकडे पिल्लूसाठी त्याच्या काकाने आणलेला होता गेम, तर ते जोडत होता. आता या गेमचं नाव काय आहे मला माहिती नाही, तुम्हीच बघा आणि मला सुद्धा सांगा कमेंटमध्ये की हे काय असतं, याला काय नाव आहे. तर बॉक्सवरून मी यामध्ये पाहिलं की हे आहे मिनी पिन बॉल. आता याचं दुसरं काय नाव आहे मला माहिती नाही. जोडाजाडी करणं एवढं हार्ड होतं, पण त्यानं ते सक्सेस केलं. मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढा लहान मुलगा ते इतकं बारीक बारीक छोट्या छोट्या वस्तू जिथल्या तिथे लावल न चुकता. मला शक्यच वाटलं नव्हतं, पण त्यानं जोडलं बरं का. तर ओपनिंगचा जो व्हिडिओ पाहिला अगोदर तो सकाळचा होता. आता हा रात्रीचा टायमिंग आहे आणि रात्री शूट केलेला आहे हा अर्धा व्हिडिओ. तर मशीन आता इथे किचनमध्ये सेट केली, कारण गॅलरी ओपन आहे आणि तिथे पावसामुळे ठेवायला जमली नाही. पण इथे सेट केली तर मला बरं वाटतं. तिला बघितलं की एक काम कमी झालं असं सारखं मनाला वाटतं. तर रात्रीचं रुटीन असं असतं, इकडे भात लावलाय आणि इकडे बनवलाय डाळ तडका. आता डाळ तडक्याला आम्ही वरण म्हणतो आणि तडका दिला की डाळ तडका होतो असं, तर त्या डाळ तडक्याला सुद्धा वरण म्हणतो. तर रोजचं रुटीन असतं की वरण भात आणि भाजी पोळी, किंवा मग माझ्यासाठी एक भाकरी टाकते. शक्य झालं तर भाजी पोळी बनवते, नाहीतर मग भाकरीवरच भागवते. तर कृष्णाच्या पप्पासाठी वरण भात म्हणजे 5 पक्वान आहेत बरं का. त्यांना एवढं आवडतं की ते पाहिलं की रोजच खुश होतात. तर रात्री रोजच असतो, एखाद्या वेळेस नसतो. तर इकडे भाकरी टाकली होती माझ्यासाठी. तर हे झालं माझं रात्रीचं रुटीन. तर हे छोटासा मिनी ब्लॉग्स तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे मिनी ब्लॉग्स बघायला आवडतात की लॉंग व्हिडिओज बघायला आवडतात की रेसिपीज बघायला आवडतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ज्यांना रेसिपी पाहिजे त्यांनी कमेंटमध्ये सांगून द्या. पण तुम्ही म्हणाल वरण कुणाला बनवता येत नसतं का? सगळ्यांना येतं बाबा, पण ज्यांना बनवता येत नाही त्यांनीच कमेंट करा, बाकीच्यांनी डोकं लावू नका. तर पिल्लू स्वयंपाक होईपर्यंत झोपलो, तर एवढं मनाला बरं वाटलं. ती झोपली की अशी वाटतं माझं लेकरू किती गुणाचं आहे, अशी गोड झोपली होती. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.